आता काय त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही इथे. हाती गेली पोथी गेलेली आहे. त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाहीये. मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा. पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात. काय बोलू काय नाही ते अक्षरशः मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा. पण त्यांची ती मानसिकता नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांच्या पुढे. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा जाहीर पाठिंबा होईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचा युतीसाठी जाहीर आमचा प्रयत्न तोच आहे. कुठे बंडखोरी होणार नाही. आम्ही सगळे महायुती होऊन एकत्रितपणे लढू, हाच आमचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं आज माझी त्याची भेट होईल. भेट झाल्यानंतर अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिकामी होणार आहे, त्यासाठी दावेदारी करते अशा बद्दल सूत्रांकडून माहिती समोर आली. ठीक आहे, असेल मला काही माहिती त्या बाबतीमध्ये. ठीक. कोणाची इच्छा असू शकते का. जळगावमध्ये देखील उष्णतावी निवडणूक केली आहे. ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल. इकडचा सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व्ह होईल.